प्रेषित भाग 9 स्पेस अकॅडमी. प्रशांत महासागरातील उत्तम हवेकरता नावाजलेल्या एका लहानशा बेटावर स्पेस अकॅडमीची स्थापना करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रेरणेने जगातील सर्व प्रगत राष्ट्रांनी एकत्र येऊन ही संस्था निर्माण केली होती. त्या संस्थेचे ध्येय होते अंतराळ युगात वावरण्यासाठी मानवाला तयार करणे. 1957 साली रशियाने स्पुटनिक सोडून अंतराळ युगाला प्रारंभ केला. त्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाली तेव्हा स्पेस अकॅडमीची स्थापना करण्यात आली. 2032 साली स्पेस स्टेशनसारख्या लहान लहान वसाहती अंतराळात अस्तित्वात आलेल्या होत्या. अंतराळात दीर्घकाळ वास्तव्य करायला योग्य अशा वसाहती स्पुटनिकची शताब्दी होईपर्यंत निर्माण करण्याच्या योजना अनेक राष्ट्रांनी मिळून आखल्या होत्या. अशा वसाहतींना लागणाऱ्या बांधकामाचे प्रश्न सोडवायला तंत्रज्ञ हवे होते. अशा वसाहतीत राहणाऱ्यांपुढे उपस्थित होणारे मानसिक आणि शारीरिक प्रश्न सोडवायला मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर हवे होते. अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षण आणि जवळजवळ पोकळी असलेल्या जागेत कुठले नवीन प्रयोग शक्य आहेत त्यांची आखणी करणारे शास्त्रज्ञ हवे होते. नव्या पिढीतील हुशार मुलामुलींमधून निवडक विद्यार्थी-विद्यार्थिनींना ह्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याकरता एक जागा असावी अशा हेतूने स्पेस अकॅडमीची निर्मिती झाली होती. दरवर्षी 16 वर्षांचे 100 विद्यार्थी अकॅडमीत प्रवेश मिळवित. ह्यांपैकी साधारण 25-30 मुली असायच्या. 6 वर्षांचा पाठ्यक्रम पुरा करून ह्या स्नातकांनी अंतराळाबाबत सामान्य जनांचे मार्गदर्शन करावे ही त्यांच्यापासून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण केली जात होती. अशा ह्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेत 10व्या बॅचमध्ये आलोक आणि सँड्रा होती. आलोक 10 वर्षांचा असताना डोरोथी फील्डने केलेल्या 2ही योजना फलद्रूप झाल्या होत्या. वर्ल्ड टॅलेंट स्कीमने चालवलेल्या काही उत्तम शाळा जगभर प्रसिद्ध होत्या. 11 ते 16 या वयोगटातले हुशार विद्यार्थी त्यात असत. बोर्डिंग स्कूलच्या धर्तीवर ह्या शाळा असून तिथल्या राहण्या शिक्षणाचा खर्च देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची राष्ट्रीय शिष्यवृत्त्या देत. सिंगापूरमधल्या शाळेत दक्षिण एशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी ठिकाणचे विद्यार्थी येत. WTSच्या विशेष करून डोरोथीच्या शिफारसीवरून आलोकला भारत सरकारची आणि सँड्राला न्यूझीलंड सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. ह्याच शाळेत आलोक आणि सँड्रा ह्यांना आणखी एक जवळचा मित्र मिळाला होता, सिंगापूरचाच चीनी रहिवासी हुआन चँग. चँग हा त्या दोघांच्या 1 वर्ष पुढे होता आणि त्या दोघांप्रमाणेच त्यांच्या आदल्या वर्षी चंद्राची वारी करून आला होता. ज्या परिस्थितीत चँगची आलोकशी दोस्ती झाली ती अद्भुत या सदरात मोडेल. नवीन विद्यार्थ्याला आत आणा, चँगने आज्ञा केली. तो एका लांब टेबलाच्या मध्यभागी राजासारखा ऐटीत बसला होता. त्याच्या दोन्ही बाजूंना 5-5 मुले-मुली बसल्या होत्या. ही रॅगिंग कमिटी होती आणि चँग तिचा अध्यक्ष होता. हुशार मुले असली तरी त्यांच्यात हूडपणा नसतो असे नाही. विशेष करून बोर्डिंग स्कूलमध्ये त्या हूडपणाला जास्तच जोर येतो. सिंगापूरच्या शाळेत हा हूडपणा रॅगिंगच्या स्वरूपात प्रकट व्हायचा. नवीन विद्यार्थ्यांची खोड काढण्याची तिथे प्रथाच होती. त्या प्रथेला भारदस्तपणा यावा म्हणून खोड काढणाऱ्यांतर्फे एक समिती स्थापन करण्यात यायची. तिच्यात बहुतेक 2ऱ्या वर्षातले विद्यार्थी असायचे, कारण गेल्या वर्षीच नवीन विद्यार्थी म्हणून त्यांना जो त्रास झालेला असायचा त्याचे उट्टे भरून काढायची त्यांना हौस असे. अर्थात हा राग त्यांना त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांवर न काढता नवीन विद्यार्थ्यांवर ते काढत. त्रास देण्याचे वेगवेगळे प्रकार ज्याच्या सुपीक डोक्यातून सर्वात जास्त निघतील तो त्यांचा म्होरक्या बने. ह्या नियमानुसार चँग रॅगिंग कमिटीचा चेअरमन बनला होता. चँगच्या आज्ञेवरून दोघांनी जाऊन खोलीबाहेर धरून ठेवलेल्या नवीन विद्यार्थ्याला आत आणले. आलोक नाईक, चँगने समोरच्या मुलाकडे पाहिले. अंगयष्टीने हडकुळा
पण चेहऱ्यावर विलक्षण बुद्धिमत्तेचे तेज असलेला हा मुलगा पाहून चँगला मनातून त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली. पण ती दाबून तो करड्या स्वरात म्हणाला, "मी हाक मारली की उत्तर द्यायचं, असा इथला रिवाज आहे." आपला परिचय एकतर्फीच झाला. तो पूर्ण व्हायची मी वाट पाहत होतो. आलोक शांतपणे म्हणाला, "आमची नावं तुला कळण्याची काही जरुरी नाही." चँग गरजला. "ठीक आहे, तुम्हाला जर नावं सांगायची लाज वाटत असली तर सांगू नका." आलोकच्या चेहऱ्यावर उपरोध दिसत होता. चँग वरमला. नेहमी त्याच्यापुढे आणलेले नवीन विद्यार्थी आधीच गळून गेलेले असायचे. त्याला प्रत्युत्तर करणारा प्रथमच भेटत होता. "मी हुआन चँग, रॅगिंग कमिटीचा चेअरमन." त्याने इतरांची नावे सांगितली आणि पुढे म्हणाला, "तुझ्या पुढं जे वाढून ठेवलंय ते अशा वेळकाढूपणानं फार वेळ पुढं ढकलता येणार नाही तुला." "माझ्या पुढं काय वाढून ठेवलंय ते अजून मला माहीत नाही. ते अप्रिय असेल तर पुढं ढकलण्याचा प्रश्न उद्भवतो. पण जोपर्यंत ते प्रिय आहे का अप्रिय आहे हेच मला माहिती नाही, तोपर्यंत मी वेळकाढूपणा करतोय असं म्हणणं तर्कसंगत होणार नाही." आलोकशी वाद घालत बसलो तर आपला निभाव लागणार नाही हे चँगला एव्हाना कळून चुकले होते. तो सरळ मुद्द्यावर आला. "आम्ही प्रत्येक नव्या विद्यार्थ्याला 3 कामं करायला सांगतो. ती त्यानं नीट केली तर ठीक, नाहीतर त्यानं आम्ही दिलेली शिक्षा भोगली पाहिजे. इथली प्रथाच आहे ही, तेव्हा उगीच का म्हणून विचारू नकोस." प्रथा आहे म्हटल्यावर का म्हणून विचारायचं नसतं हे मला माहीत आहे. पण एक वेगळा प्रश्न विचारू? "विचार." "तुम्ही ज्या गोष्टी मला करायला सांगणार आहात त्या शक्य कोटीतल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. कारण जर त्या अशक्य म्हणून सिद्ध झालेल्या असल्या तर मला करायला सांगण्यात अर्थ नाही. तुम्ही मला केवळ बळजबरीनं शिक्षा करायलाच आणलंय असंच त्यातून दिसून येईल." चँगच्या कमिटीचा दावा असे की आम्ही निष्कारण शिक्षा करत नाही. त्यालाच उद्देशून आलोकचा हा प्रश्न होता. चँगला पूर्वानुभवावरून माहीत होते की तो जी कामे करायला सांगणार होता ती शक्य कोटीतली असली तरी इतकी अवघड असणार की ती पाहून कुठलाही विद्यार्थी हादरून जाईल. त्याच्याकडे अशा कामांची लांब यादी होती. "यातलं कुठलंही काम अशक्य नाही याची मी ग्वाही देतो," तो साळसूतपणे म्हणाला. त्याने टाळी वाजवली आणि म्हणाला, "पहिल्या कामाची तयारी करा." त्याच्या सहकाऱ्यांनी 4 मीटर लांब व 8 मीटर रुंद असे एक जाजम त्या हॉलच्या फरशीवर पसरले. त्याच्या मध्यभागी एक सफरचंद ठेवले. मग चँग म्हणाला, "मी जे काम सांगणार आहे ते जर तू करू शकला नाहीस तर तुला आमच्यापैकी प्रत्येकाला खांद्यावर घेऊन या हॉलची प्रदक्षिणा घालावी लागेल." आलोकने पाहिले की बहुतेक कमिटी मेंबर, मुलीसुद्धा अंगापिंडाने वजनदार होते. तो म्हणाला, "काम सांगा." "कुठलंही साधन न वापरता आणि त्या जाजमाच्या लाल पृष्ठभागाला स्पर्श न करता ते सफरचंद मला आणून दे." आलोकने पाहिले की ते जाजम वरून लाल होते, पण त्याला आठवले की ते आणून पसरण्यापूर्वी त्याच्या उलट्या पृष्ठभागावर ते काळे होते. त्याने काळजीपूर्वक जाजमाच्या खाली बोटे सारली आणि त्याचे भेंडोळे करत मध्यभागापर्यंत आला आणि ते सफरचंद उचलून चँगला दिले. चँगने इतर सभासदांकडे पाहिले. त्यांनी मानेने अनुमोदन दिले. चँग म्हणाला, "आता दुसऱ्या कामाची साधनं आणा." एका सहकार्याने एक कोट आणि जाकीट आणले. आलोकच्या अंगावर जाकीट आणि त्यावर कोट चढवला. त्याच्या हाडकुळ्या शरीरयष्टीवर दोन्ही वस्त्रे फार ढगळ ढगळ दिसत होती. चँग म्हणाला, "हे दुसरं काम तुला करता आलं नाही तर आमच्या पुढं 1000 उठाबशा काढायला लागतील. काम असं आहे, अंगावरचा कोट न उतरवता जाकीट काढून दाखव." आलोकने पाहिले की कोट आणि जाकीट दोन्हींना पटणे नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. तो म्हणाला, "मी हे काम करून दाखवीन, पण त्यानंतर कोट आणि जाकीट यांना इस्त्री करायची जबाबदारी तुमची."
त्याने कोटाच्या दोन्हीकडच्या बाजू जाकीटांच्या हातांच्या भोकात खुपसल्या. ह्यानंतर त्याने काय काय केले हे पाहणाऱ्यालाही नीट सांगता आले नसते, पण मिनिटाभरातच जाकीट त्याच्या हातात होते आणि कोट अंगावर. दोन्हींचा चांगलाच चुरगळा झाला होता. चँगचे सहकारी अस्वस्थ झाले. नवीन विद्यार्थ्याला शिक्षा करायची दुसरी संधी हुकली होती. चँग आता तिसऱ्या कामाकडे वळला. अजून तुझ्यावरचं संकट टळलं नाही. हे तिसरं काम केलं नाहीस तर तुला चक्कर येईपर्यंत शीर्षासन करावं लागेल. त्याने एक पोस्टकार्ड आलोककडे दिले आणि म्हणाला, त्या टेबलावर कात्री आहे. तिनं ह्या कार्डात असं भोग पाड की त्यातून तुला उभ्या उभ्या जाता येईल. हे काम आजवर कुठल्याच विद्यार्थ्याने केले नव्हते. एवढ्याशा पोस्टकार्डामधून 5 फुटी मुलगा कसा जाऊ शकेल? पण आलोक किंचितही डगमगला नाही. त्याने ती बारीक कात्री घेऊन ते पोस्टकार्ड अशा खुबीने कातरले की त्याचे एका तंतूसारख्या नाजूक पण आकाराने मोठ्या बांगडीत रूपांतर झाले. आलोक त्या बांगडीतून सहजपणे जाऊ शकला. कधी नव्हे ते त्या समितीच्या सभासदांनी स्वयंस्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. आलोक त्या दिव्यातून पार पडणारा पहिलाच विद्यार्थी होता. स्पेस अकॅडमीत आल्यावर चँगने आलोकचे स्वागत केले तेव्हा तो म्हणाला, काय चँग, इथं सुद्धा माझ्याकरता कसलं तरी दिव्य तयार ठेवलेस का? चँग आदल्या वर्षीच अकॅडमीत येऊन दाखल झाला होता. चँग म्हणाला, नाही रे बाबा, इथली शिस्त भलती कडक आहे. कडक नसती तरीही चँगने आलोकचे रॅगिंग करायचा प्रश्नच नव्हता, कारण आता ते जानी दोस्त झाले होते. चँग पुढे म्हणाला, मी सँड्राला पण पाहिलं. तुझ्याच आग्रहावरून मी तिला रॅगिंगपासून सूट दिली, आठवतंय का? सँड्रा आली हे कळल्यावर आलोकला आनंद झाला. तो म्हणाला, चला आज आपण तिघं जेवताना एकत्र बसूया कॅन्टीनमध्ये. आलोक्या, तू हुशार असलास ना तरी कधीकधी अगदी नीरसपणं वागतोस. एवढी आपण तिघं वर्षाभरानं भेटतोय तर तू म्हणतोस कॅन्टीनमध्ये एकत्र जेवूया. अरे, कॅन्टीनचं ते जेवण पुढची 5-6 वर्ष आपल्या नशिबी आहेच. आपण जाऊया समुद्रकाठच्या सी फूड ग्रॉटोमध्ये आणि मग गावात एक छान नाटक आहे ते पाहू. पण तूच तर म्हणालास इथली शिस्त कडक आहे म्हणून. मग परवानगी कशी मिळणार बाहेर जायला? आलोकने त्याच्या मते महत्त्वाचा मुद्दा मांडला. परवानगी नाहीच मिळणार, पण मागतोय कोण? आपण तसंच सटकायचं. तू ह्या अनुभवी चँगवर सर्व काही सोड आणि निर्धास्त राहा. तुझी जबाबदारी फक्त सँड्राला घेऊन दक्षिण दरवाजाजवळ ठीक 7 वाजता सायंकाळी हजर राहण्याची. पुढचं मी पाहतो. आलोक सँड्राच्या शोधात निघाला.